नमस्कार. तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये. तर पहिली टीप आहे, मीठ वापरण्यासाठी ओल्या हाताने डबा उघडणे. कीड आणि गाठ तयार होतात. अनेकदा स्वयंपाक करताना आपण ओल्या हातानेच मिठाचा डबा उघडतो. यामुळे डब्याच्या आत ओलावा जातो आणि त्यात गाठी तयार होतात. कीड देखील लागू शकते. तर यासाठी छोटा प्लास्टिकचा कोरडा चमचा ठेवा डब्यातच आणि नेहमी कोरड्या हातानेच तो वापरा. दुसरी टीप आहे, मिरच्या साठवताना देठासकट ठेवणे. लवकर खराब होतात. तर बाजारातून आणलेल्या मिरच्या देठासकट फ्रीजमध्ये ठेवणं ही एक सामान्य सवय आहे. पण देठामध्ये ओलावा असतो जो मिरचीला लवकर खराब करतो. तर मिरच्या धुवून देठ काढून कपड्यावरती सुकवाव्यात आणि नंतर पेपरमध्ये गुंडाळून ठेवाव्यात. त्यामुळे त्या जास्त दिवस ताज्या राहतात. तिसरी टीप आहे, स्वयंपाक करताना हात सतत धुणं टाळणं. अन्न दूषित होऊ शकतं. अनेकदा आपल्याला वाटतं स्वयंपाक करतच आहोत, मग हात पुन्हा पुन्हा का धुवायचे? पण फोडणी दिल्यावर, कच्चं मांस हाताळल्यानंतर किंवा गॅस, डबे, मोबाईल हाताळल्यानंतर हात न धुतल्यास अन्न दूषित होऊ शकतं. त्यामुळे शक्यतो स्वयंपाक करतानाही दरवेळेस गरजेनुसार साबणाने हात धुणं सवय ठेवावी. निदान पाण्याने तरी स्वच्छ हात धुवून घ्यावेत. चौथी टीप आहे, फळ आणि भाज्या एकत्र फ्रीजमध्ये ठेवणे. लवकर खराब होतात. काही जणी फळं आणि भाज्या एकाच डब्यात किंवा ट्रेमध्ये ठेवतात. पण फळांमधून इथेनॉल गॅस सुटतो जो भाज्यांना लवकर मऊ आणि खराब करतो. यासाठी नेहमी फळ आणि भाज्या वेगवेगळ्या डब्यात ठेवावेत. सोबत किचन टॉवेलचा वापर केल्यास ओलावा कमी होतो आणि दोन्ही देखील टिकतात. पाचवी टीप आहे, नारळाचं दूध गरम करताना सतत उकळणं. फाटण्याचा धोका. खवलेला नारळ वाटून मिळालेलं दूध काही वेळा उकळल्यावरती फाटतं. ही मोठी चूक असते. नारळाचं दूध फार उकळू नये. फक्त गरम करावं आणि आचेवरच लगेचच बाजूला काढावं. गरम दूध थोडंसं गोडसर लागेल आणि पदार्थ अधिक चवदार देखील होईल. सहावी टीप आहे, काकडी साठवताना प्लास्टिकमध्ये गुंडाळणे. ताजेपणा हरवतो. काकडी बऱ्याच वेळा प्लास्टिक पिशवीत ठेवली जाते, पण त्यामुळे तिच्यातील ओलावा अडकतो आणि ती लवकर सडते. तर याऐवजी काकडी कापून ठेवायची असल्यास किचन टॉवेलमध्ये गुंडाळून एअरटाईट डब्यात ठेवा. त्यामुळे ती ताजी राहते आणि वासही येत नाही. सातवी टीप आहे, लिंबू सरळ फ्रीजमध्ये ठेवणं. रस कमी मिळतो त्यामुळे. तर लिंबू थेट फ्रीजमध्ये ठेवल्यास ते आतून सुकतं आणि रस कमी मिळतो. तर लिंबू हवेशीर जागेत ठेवावा आणि वापरण्याच्या 15 मिनिटं आधी त्याला हलकं गरम पाण्यात बुडवा किंवा हलकं गरम करून हाताने वळवा. यामुळे त्यातून रस देखील भरपूर निघतो. आठवी टीप आहे, फ्रीजमध्ये सगळं काही साठवणं. अन्नाची गुणवत्ता कमी होते. आपल्याला वाटतं फ्रीजमध्ये ठेवलं म्हणजे सुरक्षित. पण काही गोष्टी जसं की मध, बटाटे, कांदे, ब्रेड फ्रीजमध्ये ठेवल्यास त्याची पोत, चव आणि आरोग्यदृष्ट्या मूल्य देखील कमी होतं. तर कोणतीही गोष्ट फ्रीजमध्ये ठेवायची आणि कोणती नाही याची यादी बनवा आणि किचनमध्ये लावा. यामुळे अन्न साठवणूक अधिक प्रभावी होते. अशा प्रकारे आपण पाहिले, सामान्य आपण स्वयंपाकघरातून केल्या जाणाऱ्या चुका टाळण्यासाठी काही महत्त्वाचे टिप्स. तर ही माहिती उपयुक्त वाटल्यास तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये, फॅमिलीमध्ये शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील ह्याची माहिती मिळेल.
आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळेल. आणि आपण लवकरच भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय.